नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। तर मित्रांनो, मी बोल मराठा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पेज वरती जर नवीन असाल तर पेजला फॉलो करा, कारण की मराठी संदर्भात तुम्हाला हे व्हिडिओ आपल्याला कायम आणि तत्पर भेटत राहणार आहे। त्यासाठी सबस्क्राइब करायचं आणि फॉलो करायचं आहे। तर मित्रांनो, आजचा विषय आहे आपला, सरकारने आम्हाला 10% मराठ्यांना आरक्षण दिले, तर ते का दिलं आणि कसं दिलं आणि त्याच्यानंतर हे आरक्षण टिकन का कायद्याच्या चौकटीत। आम्हाला माहिती आहे पहिलं 16% दिलं, त्याच्यानंतर 13% दिलं, त्याच्यानंतर 10% दिलं आणि त्याच्यानंतर आता जर हे आरक्षण जर कॅन्सल झालं तर याच्यानंतर मराठ्यांकरता आरक्षणच राहणार नाही, कारण की न्याय उतरता क्रम केलेला आहे। आणि हे तर फक्त शिंदे सरकारला आमची एक विनंती आहे आणि महत्वाची विनंती मित्रांनो, तुम्हाला पण जर खरं असेल तर कमेंट नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ मराठ्यांपर्यंत पुढे पोहोचवा, कारण की 10% आरक्षण दिलंय आम्हाला, तसं आम्हाला ते मान्य नाही, कारण की आम्हाला ओबीसी मधून पाहिजे नव्हतं। ते 10% तुम्ही दिला, तुम्हाला वाटतं कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे तर मग एक काम करा ना शिंदे साहेब, विनंती आहे आमची, कारण की हे 10% ना आणि ओबीसी मध्ये किती 19% हे बरोबर आहे, हे तुम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे। 10% आमचं आणि प्लस 19% ओबीसी, म्हणजे ओबीसीला एकूण करा 29% आणि मराठ्यांना डायरेक्ट ओबीसी मध्ये आरक्षण द्या ना। खरं आहे की खोटं आहे मित्रांनो? जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर असं करा, कारण की काय हे कायद्याच्या चौकटीत पण टिकन आणि सगळ्यात योग्य आणि कोणी नाराज पण होणार नाही, ओबीसी बांधव पण होणार नाही, कारण की काय होईल आमचं आरक्षण 10% ना, 10% फक्त ओबीसी मध्ये प्लस करा 29% होईल, मराठे ओबीसी मध्ये जातील, ओबीसीला धक्का लागणार नाही आणि काहीच नाही आणि कोणालाच प्रॉब्लेम नाही, सगळा वादच मिटून जाईल। शिंदे साहेब, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर पहा, आम्ही तुमच्या एवढे मोठे नाही सांगायला, पण एक विनंती आहे आपली, छोटा आहे मी तुमच्यापाशी, पण वाटतंय कारण की वाद मिटेल। आणि काय उरायला शिंदे साहेब माहिती का, आमची पण एक कळकळीची विनंती हो, काय होतं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या येणार आहे या गुजरात मध्ये नका जाऊन देऊ, एकदम कळकळीची विनंती। कारण काय उरायला शिंदे साहेब, कोणती कंपनी आली का चल्ली गुजरातला, ही कंपनी आली का चल्ली गुजरातला। अहो साहेब, आपल्या पण महाराष्ट्रात काहीतरी कंपन्या राहून द्या ना, येऊन द्या नवीन कंपन्या, रोजगार भेटून द्या साहेब। आज आम्ही परमनंट असतो, आज कॉन्ट्रॅक्टवर काम करावं लागू राहिलं, ही कळकळीची विनंती। एक मराठा लाख मराठा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।